महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांना मी या ठिकाणी भावपूर्ण तुम्हा सर्वांच्या वतीनं या भागाचा आमदार म्हणून मी अभिवादन या ठिकाणी करतो. त्याला श्रद्धांजली या सुद्धा तुमच्या सर्वांच्या वतीनं अर्पित या ठिकाणी मी करतो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 च्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या जिल्हा परिषदला नळगीर गटामधून ज्यांनी संपूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी पक्ष वाढवण्याकरता ज्यांनी घालवलं ते पंडित सूर्यवंशी यांच्या मिसेस माझ्या भगिनी वैजयंती मला पंडित सूर्यवंशी आणि आताच पंडितरावांनी सांगितल्याप्रमाणे नळगीर पंचायत समिती गणामधून ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं रोपटं या परिसरामध्ये लावण्याचं काम ज्यांनी केलं ते धर्मपालराव नादर्गे यांचे चिरंजीव, बरोबर आहे ना, धनराज नादर्गे आणि नागरगाव गटामधून पंचायत समिती गणामधून माझी भगिनी सुप्रिया संतोष वाघे यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. आणि खरं तर आज आम्ही त्यांना सांगितलं होतं की फक्त आपण गावाला भेटी द्यायच्या, फक्त नमस्कार करायचा, भाषणाचा कार्यक्रम या ठिकाणी कुठलाही आपण 1-2-3 दिवस घेऊ नये असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. पण काल पार्टीनं निर्णय घेतला की ज्या दादानी ज्या जीवाभावाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीकरता मुंबईहून ते प्रचाराकरता बारामतीला येत होते त्यावेळेस त्यांच्या विमानाचा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून त्याला खरी श्रद्धांजली जर व्हायची असेल तर जे कार्यकर्ते या निवडणुकीला उभा टाकलेले आहेत त्यांचा प्रचार प्रसार करून त्यांना निवडून आणणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. म्हणून मी आजपासून प्रचाराच्या कामाला त्या ठिकाणी मी लागलेलो आहोत. मित्रांनो, अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील. खर तर खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद सदस्य हे पद काम करण्याकरता आहेत. आणि जो माणूस कर्तृत्वान आहे, ज्या माणसाला विजन आहे, त्याच व्यक्तीला निवडून देणं हे सुद्धा जनतेचं कर्तव्य त्या ठिकाणचं असतं. तुम्ही पाहिला असाल की लोकसभेला आपण महायुती म्हणून आपण जनतेसमोर त्या ठिकाणी आपण गेलो. आपल्या मतदारसंघानं लोकसभेला सुद्धा नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्याकरता आणि राज्यातल्या महायुतीच्या नेत्याचे हात बळकट करण्याकरता आपल्या मतदारसंघानं लीड देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. पुन्हा विधानसभेची निवडणूक आली. तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं आणि लातूर जिल्ह्यातल्या इतिहासामध्ये जेवढे किंवा नेतृत्व होऊन गेले तेवढ्या नेतृत्वाला कधी एवढं मतदान पडलं नसेल किंवा एवढी लीड कुणाला मिळाली नसेल. तेवढी लीड देण्याचं काम तुम्ही बहादर मतदारांनी आणि माझ्या बांधवांनी त्या ठिकाणी आपण केलेलं होतं. आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, ज्या सर्व मायबाप जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्याही निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी युती केली पाहिजे आणि महायुती म्हणूनच आपण त्या ठिकाणी जनतेसमोर आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. नगरपालिकेला आम्ही त्या ठिकाणी युती केली. स्वातीताई सचिन घोडे नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार त्या ठिकाणी होत्या. आम्ही 23 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढवलो आणि भारतीय जनता पार्टीने 17 जागा म्हणून त्या ठिकाणी लढवल्या आणि जवळजवळ 40 पैकी 33 नगरसेवक निवडून आणण्याचं काम उदगीर शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी
विश्वास दाखवून आम्हाला त्या ठिकाणी निवडून आणलं. विशेषतः मी माझ्या अल्पसंख्याक समाजातल्या सर्व बांधवांना मी सांगू इच्छितो, 1 ते 10 वार्ड सगळा मुस्लिम अल्पसंख्याक बांधव त्या ठिकाणी होते. त्या मुस्लिम समाजा बांधवाने संजय बनसोडे हाच आमचा चिन्ह आहे असं समजून कमळ या चिन्हावर बटन दाबून जवळजवळ 6,000ची लीड अल्पसंख्याक बांधवाच्या मूल्यामधूनच देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आता ही शेवटची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची, म्हणून आम्हाला सुद्धा इथल्या नेतृत्वाला सुद्धा वाटलं की इथं सुद्धा युती झाली पाहिजे आणि युती करूनच आपण जनतेसमोर आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि मग 10 जिल्हा परिषदचे गट होते आणि मग 10 जिल्हा परिषदच्या गटामधून 5 जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय आणि 5 गट हे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निवडणुकीला समोर त्या ठिकाणी आम्ही जात आहोत. आणि म्हणजे नळगीर गट हे भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या वाट्याला त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून अतिशय कर्तृत्ववान व्यक्ती जे मातंग समाजातला संबंध महाराष्ट्रामध्ये दिशा देणारा, मातंग समाजाचं संघटन करणारा आणि मागासवर्गीय समाज बांधवाचा एक प्राध्यापक व्यक्ती, एक विद्वान व्यक्ती असलेल्या व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि म्हणून आता तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करायची आहे, अधिकच मी बोलणार नाही. आपले सर्वांचे एक समाजसेवक म्हणून ज्यांनी अनेक वर्ष काम केलं मनमत्ताप्पा केडे साहेब, त्यांच्या मुलाचं आत्ताच हार्ट अटॅकने निधन त्या ठिकाणी झालंय. म्हणून मी फक्त नारळ फोडून त्यांच्या सांत्वन करण्याकरता मी त्या ठिकाणी जाणार असल्यामुळं मी अधिकच बोलणार नाही. आणि मला तुम्हाला सांगायचंय की परत परत सांगतो की हे पद काम करण्याकरता असल्यामुळं जे माणसं काम करणारे आहेत त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. कुठेही जातीचा, धर्माचा, पंथाचा या निवडणुकीमध्ये सहभाग त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. मी जर काम करत असेल, माझ्यावर तो तुमचा विश्वास असेल तर तुम्ही एकसंघपणे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी निवडून द्या. आपण जे जे काही तुमचे कामं शिल्लक राहिले असतील ते संपूर्ण काम करण्याची गॅरंटी घेण्याकरता या नळगीरमध्ये गावामध्ये मी या ठिकाणी आलेलो. मित्रांनो, आज तुम्ही बघितलं असाल की रस्त्याचं जाळं विणलं. आष्टामोड ते उदगीरचा रस्ता पूर्ण केला आपण, जाम ते तोगरीचा रस्ता आपण पूर्ण केला, उदगीर ते शिरूरचा रस्ता आपण त्या ठिकाणी पूर्ण केला. आता उदगीर ते देगलूरचा 800 कोटी रुपयाचा रस्ता आपण त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी दिली आहे. त्याला लवकरात लवकर कामाला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य की दळणवळण व्यवस्थेमध्ये आता आपण उदगीर शहराला जे मुख्य रस्ते आहेत त्याला जोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मध्ये सुद्धा अनेक समस्या होत्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जलजीवन मिशन ही योजना, ही स्कीम आपल्या देशामध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मी पाणीपुरवठा राज्यमंत्री असताना हजारो कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणून माझ्या मायमावण्याला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. अनेक गावातल्या योजना पूर्ण झाल्यात, अनेक गावातल्या योजना अपूर्ण त्या ठिकाणी आहेत. त्याची सुद्धा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावरती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून जेवढे पाणी पुरवठा योजना मी मंजूर त्या ठिकाणी केलेल्या आहेत तेवढ्या पाणी पुरवठा योजनेला माझ्या प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर प्रमाणे पाणी दिलं पाहिजे, हाच माझा त्यामागचा हेतू त्या ठिकाणी होता. आज आपण पाहत असाल आरोग्याच्या सुविधेबद्दल, आज आपण 200 बेडेड हॉस्पिटल उभा केलं, स्ट्रॉमा केअरची बिल्डिंग उभा केली, वाढलेला ग्रामीण रुग्णालय उभा केलं, ऑक्सिजन जनरेट आणि ऑक्सिजन लिक्विड प्लांट आपण त्या ठिकाणी उभा केला, मंगरुळला प्राथमिक आरोग्य केंद्र केलं. अशा अनेक गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये आणि आता सुद्धा आपण त्या ठिकाणी करतोय. म्हणजे आरोग्य सेवेबाबत सुद्धा आपण मजबूत होण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आज मी गेल्या निवडणुकीच्या काळामध्ये एक शब्द दिला होता तुम्हा सर्वांना की मी परत तुमच्या आशीर्वादाने जर मी निवडून आलो, तुम्ही आणलात तर मी शेतकऱ्यांना माझ्या दिवसा वीज मी दिल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द मी त्या ठिकाणी दिला होता. आणि अनेक सौर ऊर्जेचे प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये आणून
आज त्याला कार्यान्वित करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आज दिवसा वीज मिळते की नाही मिळते? जरा जोरात सांगा. दिवसा वीज मिळते म्हणजे तोही शब्द पाळण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून जे जे नवं ते उदगीर जळकोटला हवं या ब्रीद वाक्यातून आपण या मतदारसंघाचा विकास त्या ठिकाणी आपण करतोय. तुम्ही बघितलं असाल, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी वावरत असताना तुम्ही आमदार केलात, नेतृत्वाने राज्यमंत्री केलं, कॅबिनेट मंत्री पदाची संधी त्या ठिकाणी प्राप्त केली. कधी मंत्रीपदाची मस्ती मस्तकात येऊ दिली का हो मी? कधी आमदार म्हणून गर्वात कधी फिरलो, कुणा रुबाबात बोललो, कुणा रे सुद्धा केलं का मी? करणारही नाही. तुम्हाला सांगतो, माझ्यात ती रक्तातच नाही, माझ्या संस्कृतीमध्ये ते बसत सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो, नाहीतर साधा एखादा ग्रामपंचायत सदस्य झाला की कसा रुबाबात फिरतो तुम्ही बघितला असाल. पण आपण लोकसेवक आहोत, जनसेवक आहोत. या भावनेतून या मतदारसंघाची आणि आपल्या लोकांची सेवा केली पाहिजे, ही भावना आपल्या उमेदवाराची त्या ठिकाणची असली पाहिजे. आज आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा आपण विकास करतोय. आज रड्डी भवनला 2 कोटी रुपये दिले. आज माझ्या सर्व वीर सेवा समाजाच्या लिंगायत भगिनी माझ्या उभारल्या. तिथं लिंगायत भवन जवळजवळ 8 कोटी रुपयाचं लिंगायत भवन आपण त्या ठिकाणी उभा केलं. मराठवाड्यामध्ये कुठेही लिंगायत भवन नाही, एवढं चांगलं लिंगायत भवन उभा करण्याचं काम आपण उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी केलं. माझे मुस्लिम बांधव या ठिकाणी आहेत, त्याला ईदगाला जागा पाहिजे होती. मी दरवर्षी ईदगा मैदानावरती जाऊन माझ्या मुस्लिम बांधवांना गाळाभेट त्या ठिकाणी घेऊन त्यांना शुभेच्छा देण्याचं काम मी त्या ठिकाणी करत असतो. त्याला ईदगा मैदानात जागा कमी पडत होती, जागा उपलब्ध आपण त्या ठिकाणी करून दिली. त्याला कब्रस्तानला जागा कमी पडत होती, त्याला कब्रस्तानला जागा उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आता उर्दू भवन आपण त्या ठिकाणी उभा करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसा हैदराबादला शादीखाना आहे त्याच पद्धतीचा माझ्या मुस्लिम बांधवांना कोट्यावधी रुपयाची सरकारी जागा उपलब्ध करून देऊन 10 कोटी रुपयाचा शादीखाना उभा करण्याचं काम सुद्धा उदगीरमध्ये मी त्या ठिकाणी करतोय. मराठा भवन जिल्ह्यात कुठेच नाही. ते मराठा भवन 15 कोटी रुपयाचं शेल्ला रोडला 4 मजली. ते मराठा समाजाचे मुलं आणि मुली MPSC मध्ये आणि UPSC मध्ये परीक्षेमध्ये पास झाले पाहिजे, त्यांना सराव करण्याकरता वसतिगृह पाहिजे. वसतिगृह निर्माण केलं, मराठा भवन त्या ठिकाणी निर्माण केलं. जंगम समाजाला रेणुकाचार्य संस्कार भवन उभा करून दिलं. माझ्या बौद्ध बांधवांना अनेक वर्षापासून ते त्यांची इच्छा होती की जसं गुलबर्ग्याला बौद्ध विहार आहे, नागपूरला बाबासाहेबांचं दीक्षा घेतलेली भूमी आहे, आणि म्हणून इथं सुद्धा एक बौद्ध विहार त्या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणून कोट्यावधी रुपये खर्च करून आपण उदगीरमध्ये भव्य दिव्य असं विश्व शांती बुद्ध विहार उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांना राष्ट्रपती महोदयाला बोलून घेऊन त्याचं लोकार्पण सोहळा सुद्धा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. माझे मातंग बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. माझ्या मातंग बाबाला हात जोडून मला या ठिकाणी विनंती करायचे, कुठलाही कसलाही आपल्या गावचा तुपल्या गावचा उमेदवार आहे असा अजिबात त्या ठिकाणी विचार करू नका तुम्ही. इतके वर्ष या भागाचं नेतृत्व ज्या लोकप्रतिनिधींनी केलं त्यांनी ते काम करू शकलं नाही. ते काम माझ्या मातंग बांधवा करता जसा मी बाबासाहेब आंबेडकरांचा 15 फुटाचा पुतळा उदगीरमध्ये उभा केलाय, तसाच आता मी 15 फुटाचा चबुतरा आणि 15 फुटाचा पुतळा अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा उदगीरमध्ये त्या ठिकाणी उभा करतोय. ज्या पद्धतीने बौद्ध विहार उभा केलं त्याच पद्धतीनं कमीत कमी 30 कोटीची जागा नांदेड रोडला तुम्ही जाऊन बघा. अण्णाभाऊ पुतळ्याच्या बाजूला मी काय नुसतं भाषणातून बोलत नाही, कृती करून दाखवतो मी. कृती कुणीही माझ्या मातंग समाजातल्या व्यक्तीने त्या ठिकाणी जाऊन बघा. आणि पंडितराव सुरवंशी साहेबांची ती सूचना त्या ठिकाणी होती की महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंचं स्मारक नाही आणि बौद्ध विहार तुम्ही उभा केले, आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचं स्मारक त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून आपण कोट्यवधीची जागा उपलब्ध करून शासनाची आज 15 कोटी रुपये त्याला मंजूर करून त्या ठिकाणी दिलेत. मी जवळजवळ 50% काम त्या ठिकाणी झालेलं आहे. मित्रांनो सांगतो तुम्हाला, अनेक गोष्टी या ठिकाणी मला सांगता येतील. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा आपल्याला विकास त्या ठिकाणी करायचा आहे. अनेक नेते या ठिकाणी येतील, भाषण करतील, टीका टिप्पणी करतील. मला टीका टिप्पणी त्या ठिकाणी करायची नाही. मला कुणाच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी बोलायचं नाही. काय काय झालंय निलगिरीमध्ये तुम्ही उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहिलेलं आहे, आणि मला त्या खोलात त्या ठिकाणी मला जायचं नाही.
कोट्यावधी रुपयाचा निधी या नळगीरमध्ये मी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि भविष्यात सुद्धा मी या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे. म्हणून तुम्हाला परत एकदा मी हात जोडून त्या ठिकाणी विनंती करतो की पंडित सुरवंशींच्या मिसेस माझी भगिनी वैजंतीमाला पंडित सुरवंशी आणि माझा तरुण सहकारी धनराज नादरगे यांना आपण कमळाच्या चिन्हावर, यांना दोघांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मत आहे. या दोघांना मत म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना त्या ठिकाणी मत आहे. आणि या दोघांना मत म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांना या ठिकाणी मत आहे. आणि या दोघांना मत म्हणजे या सत्ताधारी पक्षाच्या आमदार संजय बनसोडे या ठिकाणी मत असणार मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो मी की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सातत्याने त्यांच्या भाषणामध्ये ते उल्लेख करायचे की वाढप्या आपला असला पाहिजे. आता केंद्रात आपला वाढप्या आहे, राज्यात आपला वाढप्या आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री आपले आणि इथला आमदार सुद्धा वाढप्या तुमचा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्हाला जर इथं या गावाचा विकास करायचा असेल, या परिसराचा विकास करायचा असेल तर सत्ताधारी पक्षाच्याच लोकांना त्या ठिकाणी तुम्ही निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी जर आपण केलं तरच प्रचंड मोठा निधी आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो आणि या भागाचा जे काही नाविन्यपूर्ण कामं करायचे ते त्या ठिकाणी कामं होऊ शकतील असा मला विश्वास या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. आणि छोटी कार्यक्रमांना आपण विजन असणारे सगळं नेतृत्व, क्रीम नेतृत्व या सभेला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून त्या ठिकाणी तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. परत तुम्हाला नम्र आवाहन करतो, एकही मत वाया जाऊ देऊ नका. चुकून जर मत आपण दुसऱ्याला जर दिलो तर ती कम्प्लिटली मत त्या ठिकाणी वाया जाणार आहे. आणि म्हणून आता बालाजीराव आमचे असतील, आमच्या शुभम असेल किंवा आमचे रत्नाकर जे असतील, आपल्यावर जिम्मेदारी खूप मोठी आहे. कुठे आहेत सगळे? आपल्यावर जिम्मेदारी खूप मोठी आहे. कारण तुम्ही विजन असणारे सगळे सरपंच त्या ठिकाणी आहेत. शावराज कुठे गेले? सगळेजण विजन असणारे तुम्ही सरपंच त्या ठिकाणी आहात. आणि म्हणून तुम्हाला लहू पण कुठे आहेत? लहू कांबळे. खरं तर लहू कांबळेला मला संधी त्या ठिकाणी द्यायची होती, पण युती म्हणल्यानंतर सगळ्याला उमेदवारी आपल्याला त्या ठिकाणी देता येत नसते, कोणाला त्याग करावा लागतो. आणि म्हणून तरी त्याग करण्याची भूमिका लहू कांबळे कोदरीच्या सरपंचाने त्या ठिकाणी घेतली. पण भविष्यात त्यांचा सुद्धा विचार करण्याचं काम शावराज आपण त्या ठिकाणी करू. आणि म्हणून परत तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करायची की गावात मजबूतीने त्या ठिकाणी उभा राहा. जे काही तुमच्या गावातल्या जनसुविधेचे प्रश्न असतील, दलित वस्तीचे प्रश्न असतील, अल्पसंख्याकांचे प्रश्न असतील किंवा आणखीन तुम्हाला जे जे काही निधी, तांडा वस्तीचे प्रश्न असतील, जे जे काही निधी तुम्हाला द्यायचा, उपलब्ध करून द्यायचा असेल ते संपूर्ण निधी आमदार म्हणून तुम्हाला उभा करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. पण काही करून तुम्ही या दोघांना प्रचंड मताने कमळाच्या चिन्हावर, घड्याळ तुम्हाला पक्क ध्यानात आहे, घड्याळ विधानसभेला म्हणून मामो तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्या जीवाला धक्का आहे. तुम्हाला सांगतो अनेक लोक येतील, भूलथापा देतील, हे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस हे जातीवादी पार्टी असं सांगतील. काही कुणाचं ऐकू नका. तुम्हाला सांगतो इलेक्शन आलं की यांच्या अंगात येते. तुम्हाला सांगतो जाती धर्माचं बोलायचं. अरे आपण सगळे या भारतातले भारतीय आहोत. आपण सर्वजण आपण गुन्ह्या गोविंदानं या भारतामध्ये आपण त्या ठिकाणी राहतो आणि या भारताला एक विकसित भारत करण्याचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पाहतोय. म्हणून आपण सगळेजण मिळून एकसंघपणे राहून या देशाला पुढे नेण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देतो. आणि छोटी कार्यक्रम आपण अतिशय चांगली सभा आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आणि काय 7 तारखेला काय पुण्या चिन्हावर बटन दाबायचे? अरे जरा जोरात, पुण्या चिन्हावर, पुण्या चिन्हावर कमळ कमळ कमळ. धन्यवाद.